सो कोनिचिवा मिनासान तसे पार्टिकल बऱ्यापैकी तेच असतात. वा, गा, दे. हं? त्याच्यामुळे त्याच्यामध्ये फारसा काही बदल नाहीयेत. फक्त एका पार्टिकलचा किती वेळा उपयोग होतो हे जर माहिती असेल, तर पार्टिकल्समध्ये कधीही मार्क्स जाणार नाही. कारण आपण बोलताना पार्टिकल्स वापरतो की नाही? म्हणजे मी स्वतः तर असं समजते की जपानी भाषेचा मेन हार्ट म्हणूयात आपण पार्टिकल आहे. पार्टिकल जर वाक्यामध्ये वापरलंच नाही, तर जेवणात मीठ नसल्यासारखं आहे. त्यामुळे पार्टिकल काय करायचे व्यवस्थित केअरफुली पाहायचे. येस. जोशी असं म्हणतात. जोशी. आपल्याकडे जोशी काकू वगैरे असतात ना, जोशी त्यांना सांगायचं पार्टिकल्स म्हणजे उपपद वगैरे असं म्हटलं जातं मराठीत. सो पार्टिकल्स बघतोय. आता आपण सगळ्यात पहिलं म्हणजे काय, की एखादं सेंटेन्स आपण बोलतो की नाही, अ, आष्ता वा आमे देस यो. हं? यो वगैरे आपण पाहिलेला लेसन 1 मध्ये. काय होतं, एखादं सेंटेन्स आहे आणि त्याच्या शेवटी येतो तो. ठीक आहे? म्हणजेच काय, की ज्यावेळेस तुम्ही यो वापरणार आहात, तर त्याच्यामध्ये एक तर पहिली गोष्ट अशी असते, की तुम्ही समोरच्याला काय करत असता, एखादी गोष्ट सांगत असता किंवा एखादी माहिती सांगत असता. ठीक आहे? पण त्याच्यामध्ये एक गोष्ट असते, की तुम्ही काय करता, समोरच्याकडून अपेक्षा ठेवता, की तो काहीतरी रिस्पॉन्स करेल आपल्याला. म्हणजेच मी जर सांगितलं, "आष्ता वा आमे देस यो." म्हणजे उद्या पाऊस आहे. बरं, असं ज्यावेळेस मी म्हणते, त्यावेळेस समोरचा काय म्हणणार, "हो, हो का?" किंवा असा रिस्पॉन्स त्याला हवा असतो. त्यामुळे यो हा एखाद्या सेंटेन्सच्या शेवटी येणार. ठीक? त्यानंतर एखाद्या सेंटेन्सच्या शेवटी ने पण येतो. जसं की आपण बोलतो ना, "सो देस ने." बोलतो की नाही? आपण बरेच सेंटेन्स असे बघितले. "सो देस ने" म्हणजे इझंट इट? राइट? बरोबर की नाही? असं आपण बोललं जातं. ठीक आहे? सो हा ने सुद्धा काय होतो एखाद्या सेंटेन्सच्या शेवटी येतो. ठीक आहे? तर याच्यामध्ये सुद्धा कन्फर्मेशन आहे. तुम्ही समोरच्याकडून काय करता म्हणजे तो आपल्या मताशी सहमत आहे की नाही याच्यासाठी त्याच्याकडून अपेक्षा करता की तो सुद्धा काहीतरी रिस्पॉन्स करेल. हे दोन्ही सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवायचं आणि हे एक्झाममध्ये किंवा पार्टिकल्समध्ये भरायला येतात. पण जे एक लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस यो ने वापरायचं हे कधी असणार आहे? का आपण वापरतो ना, तो पण बघणार आहे आपण. सो का ज्यावेळेस वापरतो वाक्याच्या शेवटी सेम त्याच पद्धतीने यो आणि ने वापरलं जातं. तर सेम यांच्या बरोबरच अजून 2 आहेत. ओके? तर ते बघा यो वापरतो ना, सो यो ने हा एकत्र पण येतो हां. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा कन्फर्मेशन असतं आणि आपण जो बोलतो त्याचा टोन कसा असतो? हाय असतो. हाय स्पीचमध्ये आपण बोलत असतो. तर बघा, कोरे खाईमास योने म्हणजे ज्यावेळेस मी असं तुम्हाला म्हणेल, कोरे खाईमास म्हणजे काय विकत घेतोय. योने ज्यावेळेस वापरेल त्यावेळेस एक प्रकारे काय असतं, की मी कन्फर्मेशन घेतेय. कोरे खाईमास योने म्हणजे हे तू घेणार आहेस ना? असं. आणि हाय टोनमध्ये असतं. ठीक आहे? सो यो ने हे सुद्धा तुम्हाला इथून पुढे कॉन्व्हर्सेशनमध्ये असेल किंवा लिसनिंगमध्ये असेल ऐकायला मिळेल. त्यानंतर अजून दुसरा त्याचा एक उपयोग असा आहे, त्याच्यामध्ये मत्सर असतो. आपण मत्सर करतो का? म्हणजे मत्सर आपण करतो ना समजा कधी म्हणजे चांगला पण असतो, वाईट पण असतो. असे 2 अर्थ आहेत त्याचे. सो हेवा वाटतो पहा आपल्याला काही गोष्टींचा. उदाहरण पाहूया तुम्हाला लक्षात येईल. कोदोमो वा ई योने म्हणजे लहान मुलं त्यांचं किती बरं आहे. ई योने म्हणजे ई म्हणजे काय चांगले. ठीक आहे. कोदोमो म्हणजे लहान मुलं. कोदोमो वा कोदोमो वा ई योने म्हणजे लहान मुलांचं बरं आहे, नाही का? माईनीची आसोंदेरू दाके म्हणजेच काय? दाके म्हणजे ओन्ली फक्त. माईनीची म्हणजे एव्हरी डे. आसोंदेरू दाके म्हणजे त्यांचं बरं आहे. ते रोज नुसते काय खेळतच असतात. म्हणून एक प्रकारे काय मत्सर त्याच्यामध्ये आहे. म्हणून या ठिकाणी वापरलाय कोदोमो वा इयोने म्हणजे कोदोमोंचं बरं आहे. ठीक आहे. आता जेंट्स लोकं जे असतील ते काय म्हणतात? ओन्ना वा इयोने म्हणजे लेडीज लोकांचं बरं असतं. का? म्हणजे जेंट्स लोकांना काही करून जॉब केलाच पाहिजे असं असू शकेल किंवा त्यांच्या दृष्टीने अजून वेगळं काहीतरी रिझन असू शकेल. तर प्रत्येकाचे काही चांगले वाईट पॉइंट्स आहेत. तर अशा पद्धतीने योने हा वापरला जातो. समथिंग कशाचं तरी आपल्याला काय मत्सर वगैरे असेल तर. नंतर पहा नो वापरायचा.
नो हे पार्टिकल म्हणून ज्यावेळेस येतं ना वाक्यामध्ये, त्यावेळेस आपण त्याचा उपयोग कसा बघितला होता, एक सिंपल पाहिलेला. ऑफ, ऑफ सारखा होतं. म्हणजेच कसा चाचीचे चा अशा पद्धतीने. आपण बघूयात ते पुढे पण. पण हा नो ज्यावेळेस एखाद्या सेंटेन्सच्या शेवटी येतो, हं, त्यावेळेस त्याचा अर्थ क्वेश्चन विचारलाय, प्रश्न विचारलाय असा सुद्धा होतो. म्हणजेच बघा, दोकोए कुनो म्हणजे ज्यावेळेस एखादं फ्रेंडली बोलत असाल तुम्ही, त्यावेळेस दोको ए इकिमास का म्हणजे कुठे चाललेला आहात असं सिंपल सेंटेन्स आहे पोलाइट मध्ये. सो त्याचं होणार दोको ए इकुनो म्हणजे कुठं चाललायस असं. कोरे खाऊ नो कोरे खाईमास योने म्हणजे हे तू घेणार आहेस ना. या ठिकाणी आपण काय केलंय, रायझिंग टोन आहे आणि कन्फर्मेशन घेतलंय. कोरे खाऊ नो हे तू विकत घेणार आहेस असं विचारले. सो ठीक आहे, बघता आपल्याला काय पाहायचंय की नो हा ज्यावेळेस वाक्याच्या शेवटी येईल त्यावेळेस त्याचा अर्थ प्रश्न विचारलाय असा होतो. ठीक आहे. आणि यो ने तर काय काय शेवटी शेवटी येतं, एकतर यो येतो, नंतर ने, नंतर नो, आणि आता अजून एक येतो काना. काना आपण असं करतो ना बघा, याचा अर्थ काय होतो माहितीये का, म्हणजे समथिंग वंडरिंग. आपण थोडस नाही का विचार करून बोलतो, सेम तसंच आहे ते. पहा, आस्ता आमेगा फुरुकाना. काना आशतावा आमेगा फुरुकाना पडेल की नाही, आय एम वंडरिंग, उद्या पाऊस पडेल की नाही. ठीक आहे. अशा कल्पनेमध्ये आपण ज्यावेळेस असतो ना त्यावेळेस वापरलं जातं. त्यानंतर निहोन रेवरी देकिरू काना म्हणजे मला जमेल की नाही. निहोन रेवरी म्हणजे काय, जापनीज फूड जे आहे बनवणं, तर ते मला जमेल की नाही, थोडीशी शंका वाटतीये ना. हं? म्हणजे त्याच्यामध्ये काय निश्चितता नाहीये. ठीक आहे. तर त्यासाठी काना वापरलं जातं, देकिरू काना. तर प्रमाणात मी तरी आतापर्यंत नोटीस केलंय, तर काना हे काय होतं, जास्त करून वुमन्स लेडीज लोक वापरतात. इकू काना, जाऊ का नको म्हणजे जाईल की नाही, आज तामे फुरू काना, उद्या पाऊस पडेल की नाही. सो त्याच्या अगोदर काय केलंय, फक्त व्हर्बचा प्लेन फॉर्म आहे. ठीक आहे. वर्बचा प्लेन फॉर्म लावायचा आणि काना. सो एकदम सिंपल आहे. एका नोटवरती तुम्ही लिहू शकता. योचा काय उपयोग होतो, यो ने, त्याचा काय होतो नो, आणि काना हे एखाद्या सेंटेन्सच्या शेवटी येतात. त्यामुळे आपण सगळ्यात सुरुवातीला ते पाहिले, एकदम सिंपल आहेत. आता आपण पुढे जाऊयात. तुम्ही कुराई किंवा कोरो हे शब्द शिकलात की नाही. म्हणजे बघा, आपण घड्याळ शिकताना बघितलेलं. हा, कोरो, गोरो, हं? आणि कुराई गुराई हा एक शब्द तुम्ही खूप वेळा ऐकाल. तर त्याचा अर्थ काय होतो, कुराई हा एक शब्द आहे, त्याचा अर्थ असा होतो की अप्रॉक्सिमेटली. ठीक आहे. म्हणजे बघा, फुतारिनो शिंचो ओनाजी गुराई देस. फुतारिनो शिंचो, फुतारी म्हणजे दोघींची, शिंचो म्हणजे काय हाईट. ठीक आहे. दोघींची हाईट ओनाजी गुराई देस म्हणजे काय, म्हणजे अप्रॉक्सिमेटली कशी आहे, सेम सेम आहे. ठीक आहे. दोघींची उंची बऱ्यापैकी सेम आहे, त्याच्यासाठी कुराई किंवा गुराई वापरतात. किनोवा हाचिजिकान कुराई नेमाशता म्हणजे मी किती वेळ झोपलो, 8 तास झोपलो. अराउंड नव्हे, अप्रॉक्सिमेटली 8 तास झोपलो. हे ज्यावेळेस सांगायचंय त्यावेळेस किनोवा हाचिजिकान गुराई, सॉरी कुराई नेमाशता. तर यासाठी पण कुराई हे वापरायचं, हे तुम्हाला पुढे पाहायला मिळेल. त्याच्यामुळे जस्ट फक्त लक्षात असू द्या की कुराई गुराई, त्यानंतर कोरो आणि गोरो एक आहे. कसं, शिचिजी गोरो किमाशता म्हणजे अराउंड. अराउंड मी किती वाजता उठलो, 7 वाजता उठलो. त्यानंतर खावाई कोरो म्हणजे ज्यावेळेस खूप असं क्यूटनेस असतो, नाही ओके, वाकाई कोरो. वाकाई कोरो म्हणजे काय की ज्यावेळेस यंग असतो त्यावेळेस कोनो गेमू वा दायस्की देशता काय झालंय, ज्यावेळेस मी खूप म्हणजे यंग होतो त्यावेळेस ही जी गेम आहे ती मला खूप आवडायची. दाई सुकी, दाई म्हणजे ओ ची कांजी आहे आणि त्याच्या पुढे स्कीची कांजी आहे. स्कीची कांजी सगळ्यांना माहिती आहे. ओके. सो दाईस्की, दाईस्की म्हणजे काय, खूप जास्त आवडायची. ठीक आहे. सो वाकाई कोरो म्हणजे ज्या वेळेस मी यंग होतो त्यावेळेस.
क्लिअर आहे. सो कुराई, गुराई हे सुद्धा तुम्हाला कुठेतरी सेंटेन्समध्ये पाहायला येईल आणि पार्टिकल म्हणून वापरायला येऊ शकतं, येणार नाहीये असं नाहीये. पण फक्त माहिती असू द्या, कारण भरायला तर नक्कीच येणार कुठेतरी. आता याच्यानंतर आपण वा आणि गा. येस, लेसन 1 पासून आता आपण स्टार्ट झालोय. वा आणि गा हे दोन्ही पार्टिकल आपण बघितलेत. सगळ्यात पहिल्यांदा पाहायचंय पार्टिकल वा. म्हणजे हा आहे, पण त्याला ज्यावेळेस तो पार्टिकल म्हणून येतो, त्यावेळेस आपण काय करतो त्याला? वा म्हणतो. ठीक आहे? तर हा काय करतो, वाक्यामधला जो टॉपिक आहे, तो इंडिकेट करतो. वाक्यातला जो सब्जेक्ट आहे, अ, तो इंडिकेट करण्याचं काम पार्टिकल वा करतो. त्यानंतर ज्यावेळेस आपण 2 गोष्टी कंपेअर करतो, त्यावेळेस पार्टिकल वा वापरला जातो. ठीक आहे? सो हे 2 उपयोग आहेत. उदाहरण बघूयात आपण. फर्स्ट आहे कुरुमावा वाताशी गा उनते शिते इमाश्ता. ओके? कुरुमावा या वाक्यामध्ये काय झालंय, जो टॉपिक आहे तो काय आहे? कुर्मा. कार हा टॉपिक आहे. कारण त्याच्याबद्दल आता मी बोलणार आहे. ठीक आहे? सो कुरुमावा वाताशी गा उनतेन शिते इमाश्ता. उनतेन सुरू याचा काय अर्थ होतो? कोण सांगेल? उनतेन सुरू. उनतेन. बघा तुम्ही करता ना उनतेन खायशामध्ये जाताना. काय अर्थ आहे? उनतेन म्हणजे ड्रायव्हिंग. ठीक आहे? कुरुमावा वाताशी गा उनतेन शिते इमाश्ता म्हणजे काय झालंय? कार मी ड्राईव्ह करत होतो. इतकं सिंपल आहे. तर या ठिकाणी पार्टिकल गा लागलाय. पार्टिकल गा काय करतो बघा. या ठिकाणी सब्जेक्ट सांगितलाय. ओके? तर सब्जेक्ट पेक्षा पण आपण असं म्हणू शकतो, की वाक्यामधला जो कर्म आहे, ऑब्जेक्ट म्हणूयात आपण खरं तर. या ठिकाणी ऑब्जेक्ट म्हणूयात. सो वाक्यातलं जे ऑब्जेक्ट आहे, तर ते सांगण्याचं काम कोण करतं? पार्टिकल गा. दुसरा उपयोग आहे बट. म्हणजे आष्ता वा आमे देस गा इचिजिकान दाके देस म्हणजेच काय? उद्या पाऊस आहे, पण 1च तास पडणार आहे. ठीक आहे? समजलं? आष्ता वा आम्ही देस गा असं म्हणून पुढे आपल्याला सांगायचंय. बट काय आहे ते? आता समजा असं पण तुम्ही म्हणू शकता. गेत्सुयोबी गा यासुमी देस गा म्हणजे सोमवारी सुट्टी आहे. बट थाकसान बेंक्यो शिना केरेबा नारीमासेन. शिना केरेबा नारीमासेन हा खरं तर वरच्या लेव्हलचा ग्रामर पॅटर्न झाला. बट काय, की उद्या सुट्टी आहे, पण मला खूप अभ्यास करावा लागणार आहे. ठीक आहे? असं पण सांगू शकता किंवा वर्क फ्रॉम होम करावं लागणार आहे, हे पण सांगू शकता. उद्या कंपनीत जायचं नाहीये, पण घरून काम करायचंय, हे ज्यावेळेस आपण सांगतो, त्यावेळेस बट अशा अर्थाने पार्टिकल गा वापरलं जातं. दुसरं अजून एक आहे. काय? एखाद्या एखादा प्रश्न जर विचारला असेल तर त्याचा आन्सर देण्यासाठी सुद्धा पार्टिकल गा वापरलं जातं. अजून एखादी जर न्यू इन्फॉर्मेशन असेल, आपल्याला जर नवीन काहीतरी सांगायचंय, त्यावेळेस सुद्धा पार्टिकल गा वापरून सुरुवात केली जाते. आणि आता आपण बघणार आहे, अजून आपल्या लेसन मध्ये आला नाहीये. काय? की गा आरिमास, गा इमास. इमास आणि आरिमास हे 2 व्हर्ब असे आहेत, ते कशा पद्धतीने वापरायचे आणि त्याच्याबरोबर पार्टिकलची नक्की कशी कनेक्टिव्हिटी आहे, हे आपण एखाद्या लेसनमध्ये बघणार आहोत पुढच्या. पण गा इमास, गा आरिमास हे 2 सुद्धा लक्षात ठेवायचं. म्हणजेच काय, इमास आणि आरिमास बरोबर सुद्धा गा येणार आहे. बट कधी? आता आणखी एक उपयोग आहे पार्टिकल गा ह्या ज्यावेळेस नॅचरल काही गोष्टी असतात, म्हणजे जसं की पाऊस पडतो, बर्फ पडतो, वारा वाहतो, सर्दी होते, तर ह्या गोष्टी कशा आहेत? नॅचरली होतात ना. का मी असं म्हणते नाही आता पाऊस पडला पाहिजे, पड. आपण नाही पडू शकत पाऊस, तो आपोआप पडणार आहे. ठीक आहे? फिलिंग्स आहेत. आपल्या फिलिंग्स चेंज होत असतात. त्या सुद्धा नॅचरली चेंज होतात ना. का आपण असं म्हणतो नाही मला आता राग आला पाहिजे. ठीक आहे? आपण राग आणू शकतो का? ती अशी गोष्ट आहे की ती नॅचरली होणार आहे. काही गोष्टी घडल्या की आपल्याला राग येणार आहे, आनंद वाटणार आहे. सो ह्या गोष्टी ज्या चेंज होतो ना त्याच्या सुद्धा साठी सुद्धा पार्टिकल गा वापरलं जातं. आपण ते पुढे नक्की बघणार. कारण जिदोशी तादोशी हे ज्यावेळेस तुम्ही शिकाल,
ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब. तर त्याच्यामध्ये या गा पार्टिकलचा उपयोग होतो. आपण जसं जसं पुढे पुढे जाऊ तसं तसं तुम्हाला ते समजत जाईल. ठीक आहे. सो इतके सिंपल सिंपल आहेत. आता आपण बघणार आहोत सेंटेन्स. या ठिकाणी पहा, तानी सांवा, तानी सांवा या पूर्ण सेंटेन्स मध्ये तानी सान ह्या कोण आहेत, सब्जेक्ट आहेत, त्या सेंटेन्स मधला टॉपिक आहे. ओखाने ओ मोत्तेईमास म्हणजे काय, तानिसान काय तानिसानकडे काय झालंय, ओखाने ओ मोत्तेईमास म्हणजे भरपूर पैसे आहेत त्यांच्याकडे असा अर्थ आहे. त्यानंतर तानिसान गा ओखाने ओ मोत्तेईमास, तानिसान वा ओखाने ओ मोत्तेईमास या ह्याच्यामध्ये आपण काय केलंय, फोकस केलाय तानिसानकडे. दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपण काय सांगतोय, तानिसान गा ओखानेओ मोत्तेईमास म्हणजेच आपण काय सांगतोय की एक इन्फॉर्मेशन सांगतोय, न्यू इन्फॉर्मेशन. तानी सान यांच्याकडे काय आहे, खूप पैसे आहे. सो बोथ आर करेक्ट. निहोंगो गा सुकोशी हानासेमास, निहोंगो गा सुकोशी हानासेमास, मी थोडंसं जपानी बोलू शकतो. ठीक आहे, निहोंगो गा सुकोशी हानाशिमास. त्यानंतर काही अशा फ्रेज आहेत की जसं स्की आहे, निहोंगो गा स्की देस, निहोंगो गा किराई देस, निहोंगो गा जोजू देस. तुम्हाला स्की म्हणजे काय माहितीये, लाईक आवडणे, किराई म्हणजे काय, न आवडणे, डिसलाईक. त्यानंतर अजून एक सांगितलं जोजू देस, जोजू म्हणजे काय, एक्सपर्ट. त्याचा अपोजिट आहे येस हेता देस. सो हे जे शब्द आहेत ना याच्या बरोबर सुद्धा पार्टिकल गाच येतं, हे पण लक्षात ठेवा. आणि ती सुद्धा एक फ्रेज आहे, निहोंगो गा हेता देस म्हणजे मला निहोंगो काय जास्त येत नाही, जपानी भाषा जास्त येत नाहीये. निहोंगो गा जोजू देस म्हणजे मी जपानी भाषेमध्ये कसं आहे, एक्सपर्ट आहे. त्यानंतर अजून काय, निहोंगो गा किराई देस मला जपानी भाषा आवडत नाही. सो आवड आहे एखादी गोष्ट, तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट असणे. सो ह्या गोष्टी सुद्धा कशा आहेत, नॅचरली आहेत, त्या फ्रेज असतात, त्याच्यामुळे हे नक्की एक्झामला येतात. ठीक आहे, त्या फ्रेज सुद्धा आपण नंतर बघणार. सो या ठिकाणी कळलंय तुम्हाला पार्टिकल वा आणि पार्टिकल गा. आता आपण ज्यावेळेस सोडून घेऊ ना त्यामध्ये तुमच्या अजून जास्त क्लिअर होईल. ठीक आहे, ओके. आता पुढे आहे नी आणि दे. मला सांगू शकाल का, आपण जे पार्टिकल नी शिकलोय आणि पार्टिकल दे, तर याच्यामध्ये नक्की काय फरक आहे. पार्टिकल दे तर आपण भरपूर वेळा बघितलं, म्हणजे रिसेंटली आता एक दोन लेक्चर मध्ये तर पार्टिकल दे बद्दल पाहिलेलं. सो काय होतो पार्टिकल दे चा अर्थ, कशासाठी वापरतात बरं. ट्रान्सपोर्टच्या वेळेला दे पार्टिकल यूज करतो. बरोबर बरोबर, म्हणजे व्हाया, तुम्ही कशाचा वापर करून कुठे गेलात हे सांगायचं असेल तर पार्टिकल दे वापरलं जातं. पार्टिकल दे चे भरपूर उपयोग आहेत. त्यानंतर पार्टिकल दे कधी वापरलं जातं, एखादी ऍक्शन घडणार आहे त्यावेळेस सुद्धा पार्टिकल दे वापरलं जातं. एखादा ग्रुप, विथ. येस येस येस, हा बोला विजय सांग. हा लाईक विथ सारखा उपयोग ना, विथ म्हणजे सोबत. नाही 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 नाही, विथ आपण तो हे पार्टिकल वापरतो, म्हणजे ओका सांतो इकिमास्ता म्हणजे काय, आई बरोबर गेलो अशा अर्थाने वापरला जातो. ठीक आहे. हितोरी दे इकिमास्ता, मिन्ना दे इकिमास्ता म्हणजे ग्रुप ज्यावेळेस आपल्याला सांगायचं आहे ना तर त्यावेळेस पार्टिकल दे वापरलं जातं, म्हणजे ग्रुपनी गेलोय. मिन्ना दे म्हणजे काय, सगळे मिळून. हितोरी दे म्हणजे काय, एकटा. ठीक आहे. त्यानंतर अजून आपण काय सांगू शकतो, गो निंदे इकिमास्ता म्हणजे 5 जण गेलो. फुतारी दे इकिमास्ता, तर अशा ह्याच्यासाठी सुद्धा पार्टिकल दे वापरलं जातं. आता पार्टिकल नी, तो पण आपण बघणार. तत्पूर्वी आपण नाही ना काही सेंटेन्स बघूयात. कोण वाचेल पहिलं, रिजुल सांग, तुम्ही वाचाल फर्स्ट सेंटेन्स काय लिहिलंय बघा बरं. पहिलंच ना, हा पहिलं. कोको दे आसोबिमास. हा, कोको दे आसोबिमास. ठीक आहे. सो पार्टिकल दे वापरलंय मी त्या तिथे. काय अर्थ होतो बरं त्याचा, कोको दे आसोबिमास, इथे खेळूया. हा ओके, कोको दे आसोबिमास याचा अर्थ होतो इथे खेळूयात. ठीक आहे, इथे खेळूया. नंतर आहे कोकोनी शिनबुनगा आरिमास. ठीक आहे, तर याचं काय अर्थ होतो कोण सांगेल मला. कोकोनी
शिनबुनगा आरिमास. हा पेपर वाचूयात. हा हा हे पेपर इथं पेपर आहे. हा 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 कोणी सांगितलं इथे पेपर आहे असा अर्थ होतो. ठीक आहे, पेपर इथे न्यूज पेपर आहे. ठीक आहे, नंतर आहे आसोको दे पातीगा आरिमास. आसोको दे त्याकडे पार्टी पातीगा आहे. तिकडे हा तिकडे काय आहे? पार्टी आहे. हा ओके, पार्टी. त्या तिकडे पार्टी आहे. तर मला कोणी सांगेल का मी दे नी दे का वापरलंय? आता नाही आलं तरी चालेल, पण मी आता जे एक्सप्लेन करणार आहे ते केअरफुली पहा. त्यानंतर आपण काय करणार आहे, परत या साईट वरती येणार आहे. ठीक आहे, सो हे जे 3 वाक्य आहेत खूप इम्पॉर्टंट आहेत. का नी दे वापरले? बिकॉज काय झालंय, कोको कोको आसोको हे कशासाठी इथे तिथे ह्याच्यासाठीच वापरलेले आहेत. म्हणजे आपण काही प्लेसेस सांगतोय त्याने, पण नी का वापरले, दे का वापरले हे आपल्याला कळलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही आता बघाल त्यावेळेस तुम्हाला इथले समजतील. बघूया. सगळ्यात पहिलं आहे पार्टिकल नी. खूप सोपे उपयोग आहेत पार्टिकल नीचे आणि खूप इझी आहे समजायला. तर आपण काय केलं होतं, इकिमास किमास खायरिमास हे जे वर्ब आहे किंवा शुचोशिमास, तर याच्यासाठी पार्टिकल कोणतं वापरायचो आपण? पार्टिकल कोणतं पार्टिकल वापरतो? एकदम सिंपल आहे. जाणे, येणे, परतणे, कामानिमित्त बाहेर जाणे याच्यासाठी पार्टिकल ए वापरतो. पार्टिकल ए. तर पार्टिकल नी आणि ए हे दोन्ही काय आहेत? इंटरचेंजेबल, म्हणजे दोन्ही रिप्लेस होऊ शकतात. कारण खाईशा ए इकिमास कंपनीमध्ये जातो. खाईशा ए इकिमास असं आपण शिकलोय. पण खाईशानी इकिमास कंपनीमध्ये जातोय हे सुद्धा बरोबर आहे. सो दोन्ही काय होतात? रिप्लेस होतात. पण आपल्याला एकच डोक्यात ठेवायचंय, 99.9% ए हे पार्टिकल वापरायचंय. त्याच्यामुळे काय, फक्त एक डोक्यात ठेवायचं की नी पण बसू शकतं. ठीक आहे, बघितलं? खाईशा ए इकिमास, खाईशानी इकिमास दोन्हींचा अर्थ सेमच आहे. सो सगळ्यात पहिला उपयोग आहे की ए हा रिप्लेस होऊ शकतो नी ने. का? तर आपल्याला काय सांगायचंय, एखाद्या प्लेसला जायचं असेल तर तो पर्पज आपल्याला सांगायचा आहे. सो त्याच्यासाठी पार्टिकल नी वापरले, टू या अर्थाने. ठीक आहे, आता दुसरं बघा, इंडिकेट टाइम ऑर स्पेसिफिक डे. काय केलंय, जर तुम्हाला टाइम सांगायचा आहे, वेळ सांगायचा आहे किंवा एखादा ठराविक दिवस सांगायचा आहे तर त्याच्या सुद्धा साठी पार्टिकल नी वापरलं जातं. जसं की आता मी सकाळी 6ला उठते. या ठिकाणी मी काय सांगितलंय, 6. हे स्पेसिफिक मी काय सांगितलंय, म्हणजे टाइम सांगितलंय, मी 6लाच उठते. ठीक आहे, सो रोकुजिनी ओकिमास. रोकुजिनी ओकिमास, मी स्पेसिफिक काय केलंय, टाइम सांगितलं, मी 6ला उठते. सो नी पार्टिकल इज देअर. ठीक आहे, रोकुजिनी ओकिमास. त्या ठिकाणी कधीही रोकुजी वा ओकिमास, रोकुजी गा देकिमा ओकिमास असं कधीच येणार नाही. सो झोपेत जरी कुणी विचारलं तरी सांगायचं, ज्या स्पेसिफिक तुम्हाला डेट सांगायची, टाइम सांगायचंय त्यावेळेस पार्टिकल नीच वापरायचंय. आता मी तुम्हाला सांगितलं सोमवारी तुम्ही कुठेतरी जाणार आहात. सोमवारी तुम्ही जपानला जाणार आहात. ठीक आहे, सो तुम्ही असं म्हणू शकता, गेत्सुयोबी नी निहोन ए इकिमास. ए इकिमास वापरले. गेत्सुयोबी नी निहोन ए इकिमास. मी कधी कुठे जाणार आहे, सोमवारी जपानला जाणार आहे. इतकं सिंपल वाक्य आहे. सो आपण स्पेसिफिक काय केलंय, तिथं डे सांगितलेला आहे. सो पार्टिकल नी इज देअर. सो लक्षात आलंय तुमच्या? पुढचा उपयोग बघा. पुढे काय, की ज्यावेळेस आपण एखादं ग्रुप सांगतो, टाइम ऑफ म्हणजे इंडिकेट ग्रुप ऑफ टाइम, तर कसा, की जसं आपण सांगतो आठवडा, इश्यूकान म्हणजे आठवड्याभरामध्ये किंवा एका महिन्याभरात. आपण हे मराठीमध्ये बोलतो ना, सेम त्याच दिवसभरात. हे जे आहे ना, त्यासाठी आपल्याला पार्टिकल नी वापरायचं. कसं पहा, इश्यूकान. इश्यूकान, इश्यू म्हणजे काय, एक आठवडा. इश्यूकान म्हणजे आठवडा तो पूर्ण ग्रुप आला. ठीक आहे, इश्यूकानी इक्काई, एका आठवड्याभरामध्ये एकदा.
आपला क्लास इशुकांनी निखई असतो. ठीक आहे, म्हणजे आठवड्याभरामध्ये किती वेळा असतो? निखई, 2 वेळा. येते लक्षात? नंतर पहा, इक्कागेत्सुनी सांखाई. काय? इक्कागेत्सुनी म्हणजे एका महिन्याभरामध्ये सांखाई किती वेळा? 3 वेळा. तुम्ही काही सांगू शकता. आता बघा, तुम्ही कोणत्या तरी वेगळ्या एखाद्या क्लासला जाताय, डान्सच्या असतील, म्हणजे काही गिटार वाजवणे वगैरे कोणत्याही, किंवा वेगळी कोणती अजून लँग्वेज शिकताय, तर तुमचा क्लास नक्की कधी असतो हे ज्यावेळेस तुम्हाला सांगायचंय, तर ग्रुप ऑफ टाइम असतो ना, म्हणजे वर्षभरामध्ये किती वेळा, महिन्याभरात किती वेळा, एका दिवसात किती वेळा, एका तासाभरात किती वेळा, हे आपण जे म्हणतो त्यासाठी आपल्याला पार्टिकल नी वापरायचंय. ठीक आहे, समजलंय? आ इची निची नी, एका दिवसभरामध्ये काय? सांखाई ताबेमास, इची निची नी सांखाई ताबेमास. काय म्हटले मी? कोण सांगन मला अर्थ? इची निची नी सांखाई ताबेमास. दिवसभरात 3 वेळेस दिवसभरात जेवण 3 वेळा करतो. जेवण. बरोबर. दिवसभरामध्ये किती वेळा जेवण करतो? 3 वेळा जेवण करतो. सो आता तुमच्या लक्षात येईल, इची निची नी सांखाई ताबेमास. ठीक आहे, तुम्ही असंही म्हणू शकता, तुम्ही वर्षभरामध्ये लॉंग ड्राईव्हला किती वेळा जाता? वर्षभरात नको, एका महिन्याभरामध्ये. आता कोरोनामुळे तर शक्यच नाही, पण ज्यांच्याकडे गाड्या आहेत ते तर जाऊ शकतात नाही का, थोडस लांब कुठेतरी. अशा ह्याच्यामध्ये सो इक्का गेत्सुनी इक्काई लॉंग ड्राईव्ह, किंवा आपण हे म्हणू शकतो, रेकोनी इकिमास, म्हणजे कुठं जातो मी? रेको ए इकिमास किंवा रेकोनी इकिमास, दोन्ही पण बरोबर आहे. सो मी एका महिनाभरामध्ये एकदा कुठे जातो? फिरायला जातो. ठीक आहे ना? तर अशा पद्धतीने ज्यावेळेस आपल्याला सर्टन ग्रुप सांगायचा आहे टाइम, सो त्याच्यासाठी वापरला जातो. एक एक एक्झाम्पल लक्षात ठेवा, पार्टिकल नी पूर्ण समजून जाईल. आता आपल्याला काय वापरायचंय पहा, हे तर खूप सोपं आहे. काय करायचंय? इंडिकेट्स द लोकेशन, म्हणजे आपण ज्यावेळेस इन, ऍट, ऑन हे ज्यावेळेस सांगतो ना, त्यासाठी सुद्धा पार्टिकल नी वापरतात. म्हणजे काय की बघा कसं करायचं, पण नॉन ऍक्शन वर्ब. ऍक्शन वर्ब जर असेल तर पार्टिकल दे इज देअर. ओके, सो ऍक्शन वर्ब असेल तर पार्टिकल दे वापरायचे, नॉन ऍक्शन वर्ब असेल तर पार्टिकल नी वापरायचे. कळलं? ज्यावेळेस ऍक्शन घडणार आहे त्यावेळेस पार्टिकल दे, बट ऍक्शन नसेल तर पार्टिकल नी. कधी? ज्यावेळेस आपण एखादं लोकेशन सांगणार आहे, इन, ऍट आणि ऑन. सो या ठिकाणी बघा, आपण परत पाठीमागं आलो का? आता सांगितलेलं एकदम लक्षात ठेवलं ना? ओके. कोको दे आसोबिमास, का दे हे पार्टिकल वापरलंय? कोको दे आसोबिमास. आसोबिमास म्हणजे काय? खेळणे. खेळणे. खेळणे ही ऍक्शन आहे ना? ऍक्शन. सो ऍक्शन वर्ब ज्यावेळेस असेल तर पार्टिकल दे वापरायचंय. ठीक आहे, तिसरं उदाहरण पहा, आसोको दे, त्या तिथे, पातिगा आरिमास, पार्टी आहे, पार्टी चालली आहे म्हणजेच काय? काहीतरी ऍक्शन चालली आहे ना तिथे. क्लिअर आहे सगळ्यांना? समजतंय का तुम्हाला? एकदम सिंपल आहे हे. आणि नॉन ऍक्शन वर्ब ज्यावेळेस असेल त्यावेळेस काय करायचंय, ज्यावेळेस आपण प्लेस सांगणार आहे आणि त्या ठिकाणी ऍक्शन घडत नाहीये काही, म्हणजे जसं कोकोनी शिनबुनगा आरिमास, त्या तिथे न्यूजपेपर आहे, मग तो काही डान्स वगैरे करतोय का? नाहीये, तो तसाच ठेवलेला आहे. सो तिथे ऍक्शन कसलीही घडत नाही, त्याच्यामुळे पार्टिकल नी वापरायचं. एकदम सिंपल. जर ऍक्शन वर्ब असेल सो पार्टिकल दे, नॉन ऍक्शन वर्ब असेल तर पार्टिकल नी. फक्त कधी? ज्यावेळेस आपण प्लेस सांगतोय, इन, ऍट आणि ऑन. लक्षात राहील? बघा, याची उदाहरणं बघूयात आपण. आसोकोनी, आसोकोनी तोशोकानगा आरिमास, आसोकोनी तोशोकानगा आरिमास. गीता सान वा पातीनी इमास, गीता सान कुठे आहेत? पार्टीमध्ये आहेत. चुकुएनो उएनी होनगा आरिमास, चुकुएनो उएनी होनगा आरिमास, टेबलावरती पुस्तक आहे. त्याच्यामुळे ऍक्शन घडत नाहीये. आसोकोनी तोशोकानगा आरिमास, त्या तिथे काय? ग्रंथालय आहे, लायब्ररी आहे, मग ती लायब्ररी काय हालचाल करत नाहीये.
तिथं काय ऍक्शन घडत नाहीये. ठीक आहे, ती आहे तिथंच. असो कोणी थाते मोनोगा अरिमास, त्या तिथं बिल्डिंग आहे. पण जर मी असं सांगणार आहे की असो कोणी पातिगा अरिमास, त्या तिथं पार्टी आहे म्हणजेच काहीतरी ऍक्शन घडत आहे. सो कळलं तुम्हाला? हे किती 4 उपयोग आहेत. अजून जे पुढचे आहेत ते आपण बघूयात. यामध्ये काही शंका आहे तुम्हाला? पार्टिकल नीचेच अजून पुढचे उपयोग आहेत ते बघू. काय? सगळ्यात पहिल्यांदा काय आपण काय करतो की पहा, तोमोदाची नी पुरेझेंतो ओ आगेमास्ता. आपण आगेरू वगैरे बघितलं की नाही? आगेरू आणि मोराऊ हे 2 वर्ब आपण कालच्या क्लासमध्ये बघितले. ठीक आहे? ज्यांनी कालचा क्लास अटेंड केला नाहीये तर त्यांच्यासाठी लवकरच व्हिडिओ मी ग्रुपवरती पाठवून देईल. तर नक्की पहा. पण पीडीएफ मध्ये मी नोट्स काढलेल्या आहेत, त्या नक्की एकदा नजरेखालून घाला. कारण का? आगेमास म्हणजे काय? टू गिव्ह. कुणाला तरी काहीतरी देणं. यावेळेस काय होतं? तोमोदाची या ठिकाणी नाऊन येतं. सो नेहमी आगेरू हे जे वर्ब असेल त्याच्याबरोबर आपल्याला काय करणार आहे? ह्युमनला काहीतरी देणं. आपण तसंच करतो. सो पार्टिकल नी वापरलं जातं. टू किंवा फ्रॉम या अर्थाने. ठीक आहे? तो जर तुम्ही आगेरूचा ग्रामर पॅटर्न पाहिला तर तुमच्या ते लक्षात येईल. क्लिअर आहे या ठिकाणी. त्यानंतर अजून कशासाठी वापरतो? इंडिकेट्स द रिझल्ट ऑफ अ चेंज. एखादा रिझल्ट सांगणार आहे आपण, चेंज सांगणार आहे, बदल सांगणार आहे त्यावेळेस. कधी वापरतात पहा. वाताशी वा मी निहोंगो नो जपानी भाषेचा सेन्सेई नी नारिमाशिता. ओके. नी नारू. नारू हे वर्ब म्हणजे काय? नारू म्हणजे तो आजारामधला नारू नव्हे बरं. असतो ना नारू एक म्हणजे मला तरी माहिती आहे एक आजार आहे. सो नारू नारिमास मॅम. हा नारीमास. नारीमास म्हणजे काय? कोण सांगेल नारू? त्याचा अर्थ काय होतो? बरं या सेंटेन्सचा अर्थ कोण सांगेल? वाताशी वा निहोंगो नो सेन्सेई नी नारिमाशिता. सौरभ सांग. मी सांगू सेन्से. कोण आहे? कोण आहे? बिकम. रिजुल्स. हा रिजू सांग. एकच मिनिट थांबा फक्त. हा सौरभ सांग. हा टू बिकम ना नारीमास हा म्हणजे बरोबर बरोबर. नारू म्हणजे काय? टू बिकम. ठीक आहे? होणं म्हणजे काय? वाताशिवा निहोंगो नो सेन्सेई नी नारिमाशिता. म्हणजेच मी जपानी भाषेची टीचर झाले. सो नारू हे जे वर्ब आहे ना तर त्याच्या पुढे पार्टिकल नी येतं. कारण आपल्याला काहीतरी चेंज सांगायचं आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं, जेव्हा कधी तुम्हाला एखाद्या सेंटेन्स मध्ये हे वाक्य येणार आहे की वाताशी वा निहोंगो नो सेन्सेई नी या ठिकाणी तुम्हाला ब्लँक देतील आणि पुढे नारीमास असेल. सो नारीमास असेल तर त्याच्या अगोदर 80% नी हेच पार्टिकल बसतं. बिकॉज काहीतरी चेंज सांगितला जातो, काहीतरी रिझल्ट सांगितला जातो. सो क्लिअर आहे सगळ्यांना? नी नारू पाठच करून ठेवायचं. नी नारू नी नारीमास. ओके. आता त्यानंतर आपण काय करतोय? इंडिकेट द पर्पज ऑफ व्हिजिटिंग. तुम्ही ज्या कोणत्या ठिकाणी भेट द्यायला जाणार आहात. भेट म्हणजे गिफ्ट भेट नव्हे. भेट म्हणजे भेटायला जाणे. ओके. अशामधली भेट किंवा व्हिजिट करणे म्हणूयात आपण. तर त्यावेळेस आपण काय करतो? काहीतरी पर्पजनी जातो ना. जसं इकिमास आहे, किमास आहे हे वर्ब वापरतो. सो त्यांच्या बरोबर पण काय येतं? पार्टिकल नी वापरलं जातं. फुजिसान ओ मी नी इकिमाशिता. मिरू म्हणजे बघणे. फुजिसान ओ मी नी इकिमाशिता म्हणजे मी माउंट फुजी बघायला गेलो. माउंट फुजी पाहायला गेलो. तुमच्यापैकी किती जण जपानला आलेत? आपले विजय सान सोडून. बाकी कुणी आलंय जपानला? एकदा चक्कर वगैरे मारून गेलंय? तुम्ही म्हणाल सेन्से नाही ना. हो. नाही तर तुम्ही म्हणाल सेन्से चक्कर मारायला असं जवळ आहे का एकदम आपल्या 1-2 तासाच्या अंतरावर? सो आता सध्या माउंट फुजी पूर्ण असा वरचा जो त्याचा पार्ट आहे तो पूर्ण बर्फाने झाकलेला आहे. एक अशी कॅप घातल्यासारखी. तर छान आहे मस्त माउंट फुजी. कधी आलात तर जुलै एंड आणि ऑगस्टच्या पहिले 2 आठवडे. ऑगस्ट नंतर पण एकदम वातावरण खराब होऊन जातं खरं. पण ऑगस्ट एकदम बेस्ट आहे. पहिले 2 आठवडे तुम्ही क्लाइम्बिंग करू शकता माउंट फुजी. पण दुरून जेवढा चांगला दिसतो तेवढा तो चढताना असं वाटत नाही आपण माउंट फुजी चढतोय. थोडासा काय म्हणूयात स्लोप त्याचा खूप जबरदस्त आहे चढताना.
पण छान आहे. एक वेगळं तिथं तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे व्होल्कॅनो पाहायला मिळतील, की कशा पद्धतीने झाला होता. फुंका होणे म्हणजे ब्लास्ट झालेला ते पाहायला. त्याची ॲश तिथल्या जवळपासच्या कितीतरी गावामध्ये पसरलेली. आणि अजूनही तिथल्या लोकांना म्हणजे ते धुळीकण म्हणूयात का आपण? त्या ॲशमुळे बरेच वेगवेगळे रोग पण त्यांना झालेले. आता पूर्ण ते आहे, पण तरी सुद्धा त्या लोकांना खूप अभिमान वाटतो, की म्हणजे माउंट फुजी म्हणजे बापरे! सामाच म्हणतात कधी-कधी त्याला. ठीक आहे. सो छान आहे म्हणजे मस्त आहे दुरून वगैरे पाहायला. त्याच्या एकदम पायथ्याशी तुम्हाला दिसेल, की तिथं गरम पाण्याचे झरे आहेत आणि ओन्सेन तुम्ही जर ऐकलं असेल, म्हणजे पब्लिक बाथ म्हणूयात आपण, तर ते खूप भारी आहेत तिथे. खूप छान आणि त्या पाण्याला एक वेगळाच वास येतो. तिथली जी रेती आहे म्हणूयात आपण. अ, तर ते एक वेगळं कल्चर आहे. तुम्ही जर कधी जपानमध्ये येणार असाल ऑगस्टच्या दरम्यान, तर नक्की एकदा माउंट फुजी व्हिजिट करा. ठीक आहे. माझं झालंय 2 वेळा मी समिट पर्यंत गेलोय हो माउंट ना, फुजीच्या. वॉव! मी एकदा गेलेले, पण परत जाताना मला असं झालं होतं, मी जाईल का आता परत? येताना स्लोप थोडा जास्त आहे हो, आणि जास्त. गुडघ्यांवरती खूप ताण पडतं त्याच्यामध्ये ताण उतरताना. पडतो. बरोबर आणि कसं उतरायला पण साधारणतः म्हणजे 4 ते 4.5 हो. तास लागतात ना खरं तर. 3.5 तास, 3 ते 3.5 तास लागतात. ॲक्चुअली खरंच. म्हणजे छान आहे पण. छान. म्हणजे एकदा तरी एक्सपिरियन्स घ्यावा आणि हो. विजय सर नक्की तुमचा कसा एक्सपिरियन्स होता ज्यावेळेस तुम्ही सूर्य उगवताना बघितलेला? हो. हो. खूप सुंदर. खूपच म्हणजे ते अतिशय म्हणजे खूप सुंदर आहे ते. तिथून सनराईज बघणं हे ॲक्चुअली. आणि माझं 2दा झालं होतं. एकदा वेदर खूप खराब होतं. क्लाउडी असल्यामुळे त्यावेळी आम्हाला सनराईज वगैरे नाही बघता आलं तेवढं क्लिअरली. पण ओके. एकदा असं झालं होतं, की रात्रभर पाऊस पडला. आम्ही चढत होतो, क्लाइम्बिंग करत होतो त्यावेळी आणि ओके. सकाळचा जो हे होतं क्लायमेट टोटली चेंज होतं. फुल म्हणजे स्काय एकदम क्लिअर होती. आणि त्याच्यात जो सनराईज बघायला मिळाला होता ना, अतिशय म्हणजे असं कधीच कुठेच बघता येणार नाही असं होतं ते. ऍक्च्युली खरंच आणि म्हणजे माझ्या वेळेस आम्ही ज्यावेळेस गेलो होतो माउंट फुजीवर त्यावेळेस पण असं झालं होतं की कितीतरी वर्षभरातून आमच्याच वेळेस असं झालं होतं की पाऊस पडलेला विजा वगैरे म्हणजे आम्ही लिटरली बघत होतो कारण ढग आपल्याला खाली दिसतात की खाली ढग आहेत आपण एकदम वर गेलोय हो, खाली पण दिसतात. त्यावेळेस ते एकमेकांना इतक्या जोरात धडकत होते आणि ते विजा वगैरे इतकं घाबरून गेलेलो आम्ही आणि पूर्ण म्हणजे आम्ही जेवढे कपडे नेले होते बरोबर सगळं हो. मटेरियल खाण्याचं सगळं भिजून गेलेलं. हं. तरी सुद्धा माउंट फुजी पाहायचाच म्हणून एकदम टॉपला गेलो आणि त्यानंतर जे पाहिलं होतं अप्रतिम होतं, अप्रतिम. हो. छान. सो नक्की ज्यांना कुणाला खरं आवडतं क्लाइम्बिंग करायला तर त्यांनी नक्की जावं खरं माउंट फुजी पाहायला. येस. सो चला परत आपण बॅक टू टॉपिक. सो आपल्याला काय करायचंय? आता नीचे आपण बरेच उपयोग बघितले. आता या ठिकाणी तर एकदम तुम्हाला मार्क्स मिळणारे कसे आहेत? नी नारू आहे. इकिमास, किमास त्याच्याबरोबर तुम्ही एखादी गोष्ट पर्पजली काहीतरी करायला जाताय, सो त्यावेळेस तुम्हाला वापरायचंय पार्टिकल नी. त्यानंतर काय? ए हे जे पार्टिकल आहे ते रिप्लेस होतं नी ने, हे पण लक्षात ठेवायचं. त्यानंतर आगेरू असेल, मोराऊ असेल, त्यावेळेस आपण ह्युमन किंवा पीपल त्या ठिकाणी म्हणूया, पर्सन ठेवूयात, की नाऊन असतो ना, सो नाऊन नी अशा वेळेस नी हे पार्टिकल येतं. ठीक आहे. त्यानंतर आपण ज्यावेळेस एखादं प्लेस सांगणार आहे आणि त्या प्लेसमध्ये एखादी गोष्ट म्हणजे ॲक्शन होणार नाही, त्या ठिकाणी पार्टिकल नी वापरलं जातं. सो हातावर मोजणे इतके पार्टिकल नीचे उपयोग आहेत आणि एकदम सिंपल आहेत. एक-एक सेंटेन्स पाठ करून ठेवा किंवा तुम्ही स्वतः बनवा. स्वतः बनवलेले सेंटेन्स माणूस आयुष्यात कधीही विसरत नाही. अजून एक उपयोग आहे. काय करायचंय? इंडिकेट मोमेंट्स फ्रॉम अ लार्जर टू स्मॉलर प्लेस. आता लार्जर टू स्मॉलर म्हणजे काय? आता मी इथे आहे. ठीक आहे? समजा तुम्ही तुमच्या समोर बस आहे, ट्रेन आहे किंवा स्कूल आहे आणि तुम्ही बाहेर उभं राहिला. सो किती मोठी स्पेस आहे? पूर्ण सगळी स्पेस तुमचीच आहे. आकाश पूर्ण सगळं. सो ही जी मोठी स्पेस आहे, त्या स्पेसमधून तुम्ही एखाद्या सर्टन स्मॉलर एखाद्या गोष्टीमध्ये जाताय. जसं बसमध्ये चढताय, ट्रेनमध्ये चढताय, टॅक्सीमध्ये चढताय, स्कूलमध्ये जाताय, युनिव्हर्सिटीमध्ये जाताय. सो ती स्मॉल आहे बाहेरच्या स्पेसपेक्षा. सो ज्यावेळेस असं करताय त्यावेळेस टू किंवा इन टू अशा अर्थाने काय होतं? तो वापरला जातो. उदाहरण पहा, देनशानी नोरिमास. देनशानी नोरिमास म्हणजे देनशा ट्रेन मधला जो भाग आहे तो स्मॉल आहे, जे तुम्ही बाहेर होता. सो त्याच्यामध्ये चढतोय म्हणजेच काय नी नोरू. नंतर आहे बस नी नोरिमास
बसमध्ये चढतोय. सो ठीक आहे, समजलं तुम्हाला, इतका सिंपल नीचा उपयोग आहे. आणि येस, आता आपण बघणार आहोत पार्टिकल दे. पार्टिकल दे चे सुद्धा काय बघितले होते आपण, खूप सिंपल उपयोग. पहिला होता बाय युझिंग समथिंग. काय म्हणजे व्हाया, तुम्ही कशाने जाणार आहात. बस दे खैरीमास, बसने परत येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर ग्रुप सांगायचा असेल, हितोरी दे, गो नीन दे. ठीक आहे, मिन्ना दे. ज्यावेळेस आपल्याला ग्रुप सांगायचं त्यावेळेस पार्टिकल दे इज देअर. नंतर आता आपल्याला लोकेशन सांगायचंय, बट त्या ठिकाणी काहीतरी ऍक्शन होणार आहे, जे आपण मगाशी बघितलं. त्यावेळेस पार्टिकल दे वापरायचंय. पहा, रेसुतोरान दे म्हणजे रेस्टॉरंट मध्ये काय झालंय, हिरू गोहान ओ ताबेमास. रेस्टॉरंट मध्ये दुपारचं जेवण जेवणार आहे. ऍक्शन कोणती होणार आहे, जेवल्याची झाली ऍक्शन. त्यामुळे काय सांगितलंय, पार्टिकल दे वापरले. रेसुतोरान दे हिरू गोहान ओ ताबेमास्ता ओ ताबेरू. ठीक आहे. नंतर कोको दे खाईगी ओ शिमास. कोको दे म्हणजे हिअर, या ठिकाणी मीटिंग होणार आहे. मीटिंग मीन्स काय, ऍक्शन होणार आहे त्या प्लेस मध्ये. सो कोको दे खाईगी ओ शिमास. अजून आहे मेड फ्रॉम, याच्या अर्थासाठी पण वापरलं जातं. कसं वापरतात पहा, कोनोके किवा तामागो तो सातो दे चुकुरिमा. कशापासून बनलाय हे ज्यावेळेस तुम्हाला सांगायचंय त्यावेळेस सुद्धा पार्टिकल दे वापरलं जातं. म्हणजे मेड फ्रॉम, कशापासून बनवलंय. ठीक आहे. म्हणजे पहा, तुम्ही असं सांगू शकता, किती किती वेगवेगळ्या गोष्टी आहेत की म्हणजे एखादी, काय म्हणूयात आपण, एखादा पदार्थ तुम्ही बनवलाय किंवा एखादी रिओरी तुम्ही बनवलीये. सो ती रिओरी कशापासून बनवलीये, हे सांगण्यासाठी सुद्धा पार्टिकल दे वापरतात. अजून एक आहे, हा, आता हा उपयोग खूप छान आहे. काय की एखादा खूप मोठा ग्रुप आहे, ग्रुप म्हणूयात आपण, किंवा एखादी कॅटेगरी आहे, त्याच्यामधून सगळ्यात चांगलं काय, हे ज्यावेळेस आपण सांगतो ना, त्यावेळेस सुद्धा पार्टिकल दे वापरलं जातं. म्हणजे आता एवढे हिरो हिरोईन आहे, तुमचे आवडते खूप जास्त असतील, मग त्यांच्या मधलं कोण आवडतं हे ज्यावेळेस आपण सांगतो ना, त्यावेळेस पार्टिकल दे वापरतात. अजून एक सांगते, फ्रुट्स आहेत खूप जास्त, तर अख्ख्या फ्रुट्स मध्ये तुम्हाला कोणतं फ्रुट्स आवडतं हे सांगायला सुद्धा पार्टिकल दे वापरतात. पहा, आमाई मोनो ना, सॉरी, आमाई मोनो दे म्हणजे गोड पदार्थ जे आहेत त्यामध्ये जलेबी गा इचिबान्सकी देस. मला काय आवडते, जलेबी आवडते खूप जास्त. म्हणजे जे गोड पदार्थ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय आवडू शकेल, गुलाबजाम गा इचिबान्सकी देस. इचिबान म्हणजे सगळ्यात जास्त आवडतात. ठीक आहे. फुलं जी आहेत, फुलांमध्ये बारानो हाना म्हणजे गुलाबाचं फुल. 12 लक्षात ठेवायचे. 12 वाजले म्हणजेच काय, 12 म्हणजे गुलाबाचं फुल. सो बारानो हाना गा इचिबान्सकी देस. हानानो नाकादे, हानानो नाकादे म्हणजे फुलांमध्ये बारानो हानागा इचिबान्सकी देस. मला गुलाबाचं फुल काय खूप जास्त आवडतं. येस. आता तो पार्टिकल तो कधी वापरतात, अँड या अर्थाने वापरला जातो. आणि जसं आपण मगाशी बघितलं, आणि या अर्थाने. रिंगो तो बनाना ओ ताबेमास. रिंगो आणि बनाना खाल्ला. रिंगो तो बनाना. विथ या अर्थाने वापरला जातो. म्हणजे काय, टुगेदर, बरोबर या अर्थाने. तानाका सान, अरे तानाका सान तो इशोनी गाक्को ए इकिमास. तानाका सान तो इशोनी म्हणजे तानाका सान बरोबर. अजून काय, तो ओमोईमास आणि तो इमास. आपण दोन बघितले ना. तो ओमोईमास म्हणजे काय, असं मला वाटते. तो ओमऊ हा एक ग्रामर पॅटर्न आहे. म्हणजे कसं सांगू शकतो, हा म्हणजे मी खूप प्रामाणिक आहे असं मला वाटतंय. सो हे जे आपण मराठीत बोलतो ना, सो त्यामध्ये सुद्धा तो ओमऊ, ओमऊ म्हणजे काय, वाटणं, यासाठी वापरलं जातं. तो इमास्ता, यू म्हणजे काय, म्हणलं, असा म्हणाला, हे ज्यावेळेस सांगायचंय त्यावेळेस सुद्धा पार्टिकल तो वापरतात. तो ह्या दोन फ्रेजेस आहेत, हे आपल्याला पुढे लेसन मध्ये पाहायला मिळेल. त्यावेळेस मी तुम्हाला परत एक्सप्लेन करेल. आता पार्टिकल ए तर हे माहितीच आहे, टुवर्ड्स. इकिमास, किमास, खैरिमास, शुच्चो, शिमास यासाठी सुद्धा काय, पार्टिकल ए वापरलं जातं. निहोन ए इकिमास, जपानला जातो.
खांकोकू ए इकिताई देस. ताई वापरलंय. ताई कधी वापरतात? ज्यावेळेस तुमची इच्छा दाखवायची. मला खांकोकूला जायचंय, मला कोरियाला जायची इच्छा आहे. सो ताई फॉर्म सुद्धा आपण आपल्या नेक्स्ट क्लासमध्ये बघणार आहोत. सो एखादी गोष्ट ज्यावेळेस आपल्याला सांगायची, इच्छा सांगायची, त्यासाठी वापरला जातो तो. ठीक आहे. आता पार्टिकल ओ हा एक ऑब्जेक्ट मार्कर आहे. कसा? बानगोहान ओ ताबेमास. काय ताबेमास? बांगोहान ओ ताबेमास. या ठिकाणी गोहान ओ ताबेमास आहे. बांगोहान म्हणजे काय? इव्हिनिंग मील जेवतोय. ठीक आहे. बांगोहान ओ ताबेमास किंवा गोहान ओ ताबेमास, रिंगो ओ ताबेमास. ठीक आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ऑब्जेक्ट मार्कर म्हणून पार्टिकल ओ वापरला जातो आणि जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस कराल तशा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुमच्या लक्षात येत जातील. आता खूप सिंपल राहिलेत, कारण मेन काय म्हणूयात आपण, हत्ती गेला आणि शेपूट राहिले तसं आहे. पार्टिकल मो. कधी वापरतात पार्टिकल मो? याचा मराठीमध्ये साधा अर्थ आहे सुद्धा. ठीक आहे. सुधा नव्हे, नाही तर कोणाचं तरी नाव असायचं, सेन्सेंनी सांगितलंय सुधा म्हणजे मो. तसं नाहीये. मो म्हणजे अल्सो, सुद्धा. असं आपण जे म्हणतो ना, मी सुद्धा इंडियन आहे. म्हणजे कसं? वाताशी मो इकिमास. मी सुद्धा जाणार आहे. वाताशी मो इंदोजिन देस. मी सुद्धा इंडियन आहे. मी सुद्धा भारतीय आहे. या अर्थाने मो वापरलं जातं. अजून एक गोष्ट आहे, नथिंग, नोबडी, याच्यासाठी सुद्धा मो वापरतात. कसं? दारे मो म्हणजे काय? कुणीही. नानी मो म्हणजे काहीही. कुणीही, काहीही, हे जे शब्द आहेत त्याच्यासाठी सुद्धा काय? मो हे पार्टिकल त्या ठिकाणी येतं. आता का? का इतका सिंपल आहे, आपल्या मराठीसारखाच. क्वेश्चन साठी आपण किती वेळा का का करत असतो. हे का करायचे, ते का करायचे, हे का खायचे, का जायचंय तिकडे, का करायचंय अभ्यास. सो हे जे का आहे ना, हे वाक्याच्या शेवटी येतात. का का. ठीक आहे. बघा, पूनम सेन्सेई वा दोको देस का. पूनम सेन्सेई कुठे आहे? तुम्ही म्हणू शकता वर्षा सेन्सेई वा दोको देस का. वर्षा सेन्सेई कुठे आहेत? नेको वा दोको देस का. मांजर कुठे आहे? सो का ने तुम्ही काय प्रश्न विचारू शकता आणि का हा नेहमी वाक्याच्या शेवटी येतो. आजता वा गेत्सुयोबी देस का. उद्या सोमवार आहे का? हाय, गेत्सुयोबी देस. उद्या सोमवार आहे. सो का ने काय होतो? प्रश्न विचारायचा. किती सिंपल आहे. येस. आता नो हे पार्टिकल, जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं की पार्टिकल नो हे ज्यावेळेस वाक्याच्या शेवटी येतं त्यावेळेस काय होतं? क्वेश्चन विचारलाय असं होतं, की म्हणजे दोकोई कुणो, तू कुठं चाललायस? क्वेश्चन विचारला. सो ज्यावेळेस हे पार्टिकल नो हे मध्ये सेंटेन्स मध्ये येतं तर त्याचे तीन उपयोग होतात. पहिला आहे पॅसिव्ह मार्कर. म्हणजे काय? माझं. माझं, तुमचं, आमचं, हे जे आपण मराठीत म्हणतो ना, सेम तसा होतो. बघा, किमुरा सान्नो कुरुमा. किमुरा सान्नो कुर्मा म्हणजे कुणाची कुर्मा आहे? मिस्टर किमुरा असेल किंवा मिसेस किमुरा असेल, त्यांची कार. कोदोमोनो ओकासान, तर लहान मुलाची आई. कोदोमोनो ओकासान, लहान मुलाची आई. नेकोनो मिमी, मांजराचा कान. नेकोनो मिमी. क्लिअर आहे. सो पॅसिव्ह, पॉझिटिव्ह मार्क असतो, पॅसिव्ह नव्हे. हा, म्हणजे काय? एखादी पोझिशन सांगितली जाते. माझे, तुझे, तुमचे, माझे, हे जे आहे ना, तर याच्यासाठी काय? पार्टिकल नो वापरला जातो. नंतर बिलॉंगिंग. यस म्हणजे काय? निहोन्नो जिदोशा. कुठली एक कार, ऑटोमोबाईल्स असतील ते कुठले आहेत? जपानचे आहेत. हे ज्यावेळेस आपण सांगतोय ना की एखाद्या देशाचं काहीतरी वर्चस्व आहे त्याच्यावरती, म्हणजे इंदोनो बाईक ही इंडियाची बाईक आहे, मेड इन इंडिया आहे. सो बिलॉंगिंग ज्यावेळेस आपण सांगतो त्यावेळेस पार्टिकल नो वापरलं जातं. नंतर हायफन साठी येतो. हा काही तुम्हाला कुठे विचारणार नाही, पण ज्यावेळेस तुम्ही जपानमध्ये याल किंवा एखादं कॉन्व्हर्सेशन ऐकाल तर त्याच्यामध्ये नो हे तुम्हाला ऐकायला मिळेल. जसं की आता तुम्हाला एखादा देनवा बांगो सांगायचा आहे, म्हणजे टेलिफोन नंबर सांगायचा आहे. सो काय? क्यू हाची नो योनगो रोकू नाना नो गोनी गोनी देस. ठीक आहे. हे नो नो इथं खूप सगळे कॉमन आहे खूप, त्याच्यामुळे मुद्दाम हा घेतलाय. हायफन ज्यावेळेस असेल त्यावेळेस ते नो असं प्रोनाउन्सिएशन करतात. त्यावेळेस ज्यावेळेस नंबर तुम्ही ऐकाल त्यावेळेस मध्ये काहीतरी नो नो म्हणले होते, आपल्याला समजलं नाहीये असं व्हायला नको. सो हायफन या अर्थाने सुद्धा पार्टिकल नो वापरलं जातं. नंतर आहे कारा. कारा म्हणजे काय? फ्रॉम.
पासून आपण शिकलो होतो की नाही, कारा आणि मादे, अंटिल, येस, पासून आणि पर्यंत, फ्रॉम टू अशा अर्थाने. सो बघा, ओ सा नाही, आसा कारा योरूमादे हाताराकिमास. आसा कारा योरूमादे, मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय करतो, हाताराकिमास म्हणजे काम करतो. नंतर दुसरं आहे, एखादं रिझन सांगायचं असेल तर बघा, दोष ते ओसकुनात टाका, तुला का उशीर झालाय हे आपण ज्यावेळेस प्रश्न करतो त्यावेळेस रिझन ज्यावेळेस समोरचा व्यक्ती देतो त्यावेळेस सुद्धा पार्टी म्हणजे कारा हा पार्टिकल म्हणूयात आपण किंवा शब्द वापरला जातो. कसं, आसा नेबो शिताकारा, आसा नेबो हा नवीन शब्द तुम्ही ऐकाल. आसा नेबो म्हणजे काय, मी उशिरापर्यंत झोपलो. सकाळी उशिरापर्यंत झोपणे त्याला आसा नेबो सुरू असं म्हणतात. सो आसा नेबो शिताकारा, का उशीर झाला, मी सकाळी उशिरापर्यंत झोपलो म्हणून मला उशीर झाला. सो अशा अर्थाने वापरलं जातं. ठीक आहे, आता समजले सगळ्यांना पार्टिकल. कुणाला काही प्रश्न आहेत पार्टिकल मध्ये अजूनही? ओके, सो भरा बरं पार्टिकल. वाताशी फर्स्ट मध्ये भरा आणि मला सांगा, वाताशी निचिओबी तोमोदाची गिंजा. गिंजा हे टोकियो मधली एक सिटी आहे. ओके, गिंजा आणि इकिमास जाणार. सो काय करणार बघा, पहिला तर वा आहे. ओके, हा, वाताशी वा निचियोबी नि वा निचियोबी नि तोमोदाची दे दोमोदाची. गिंझा ए इकिमास. ओके 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 ओके, एकच मिनिट हा. प्रिशा सांग, तुम्ही काय म्हणलाय, वाताशिवा निचिओबी वाताशी वा निचियोबी नि गिंझा तोमोदाची दे तोमोदाची. ओके, तोमोदाची दे, हा, गिंजा ए. ए इकिमास. ओके, इकिमास. अजून कुणाचं काय वेगळं आहे? ओके, गणेश सांग, तुम्ही काय भरलंय? तोमोदाचीच्या समोर मो येतो का? तोमोदाची मो. ओके, अजून काय कुणाचे हे? तोमोदाची तो. हा, कुणी तोमोदाची सांगितलं, कुणी सांगितलं तोमोदाची तो? नानी. रिजुल सांग का? हाय. ओ, ओके. आपण एक स्मार्टला एक शब्द बघितलेला, खाशिकोळी, म्हणजे काय, एकदम स्मार्ट, बुद्धिमान. ओके, सो बघूयात आपण काय काय केलंय. सो वाताशी वा निचिओबी नि तोमोदाची तो गिंजा ए इकिमास. ठीक आहे, सो या ठिकाणी तोमोदाची तो हे बरोबर आहे. म्हणजेच काय, याचा अर्थ काय होतोय, कोण मला सांगेल? अर्थ काय होतोय त्याचा? मी रविवारी मित्राबरोबर गिंजाला जाईल. हा, गिंजाला, येस, जाईल असं नाहीये, गिंजाला गेलो. हा गेलो. हा पार्टिकल इकिमास्ता पण नाहीये ऍक्च्युली, किंवा गिंजाला जाईल पण चालेल खरं. येस, पास्ट टेन्स नाहीये त्या ठिकाणी. सो अर्थ तुम्हाला जर कळला ना तर तुम्ही पार्टिकल मध्ये अजिबात चुकू शकत नाहीये. सो फर्स्ट इज बरोबर आहे, पार्टिकल वा, नंतर तोमोदा निचिओबी नि तोमोदाची तो गिंजा ए इकिमास. 4 पार्टिकल बरोबर आलेत. ठीक आहे, सो 4 मार्क्स. ठीक आहे, दुसरं बघा. हा, आता जे बोलले नाही त्यांचे आवाज मला ऐकू येऊ द्या. पहिल्यांदा पहा, मागदोनारुदो वा दोको देस का, मॅगडी कुठे आहे विचारलंय. ठीक आहे, सो मागदोनारुदो एकी माय आरिमास. हा, मागदोनारुदो काय बस हा, वा. ओके, हा, एकी एकी कारामाय का? एकी कारामाय. नाही 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 नाही, कारा नाही बसणार. एकी, या ठिकाणी काय बसते कोण सांगेल? नि आरिमासच्या या ठिकाणी नि आरिमास. ओके, व्हेरी गुड. सो काय बसते बघा बरं आता.
मागदो वा एकी मायनी आरिमास ना कशाच्या कारा स्टेशन कारा याचा अर्थ काय होतो फ्रॉम सो No. एकी कारा म्हणल्यानंतर काय होईल फ्रॉम स्टेशन पण आपल्याला काय सांगायचं स्टेशनच्या समोर आहे सो चाची No. चे काय वापरतो नो No. पार्टिकल नो इज देअर या सो काय मागदो नारुदो वा एकी नो मायनी आरिमास ठीक आहे आता एकदम नो फिट करून टाका डोक्यामध्ये आता बघा इत्सुमो ऑलवेज देंशा खैशा इकिमास इत्सुमो देंशा नि खायशा ए इकिमास ओके नी का वापरलाय कोण सांगेल गणेश सांग तुम्ही सांगाल देंशा दे देंशा दे का दे तुम्ही म्हणाल सेन्से आन्सर सांगू की नको तुम्ही परत मलाच एक्सप्लेनेशन विचारताय ठीक आहे पण ऍटलीस्ट जर तुम्हाला माहिती असेल की पार्टिकल दे का वापरलंय तर तुम्ही परत कधीच चुकणार नाही सो का वापरलंय पार्टिकल दे इत्सुमो खैशा इत्सुमो देंशा दे खैशा ए इकिमास हे बरोबर आहे वाक्य पार्टिकल दे आणि ए बसतो हे बरोबर आहे किंवा या ठिकाणी नी पण बसू शकतो रिप्लेसेबल आहे ना नी हे पार्टिकल सो दे याच्यासाठी वापरलंय बाय युझिंग समथिंग म्हणजे आपण व्हाया वापरलंय ना येस त्याच्यासाठी पार्टिकल दे वापरता हे कधीही विसरायचं नाहीये किती सिंपल आहे 2 मार्क्स मिळाले असते आणि जपानमध्ये असं नाही करत की एखादं सेंटेन्स दिले त्यातलं एखादं पार्टिकल बरोबर आलं दुसरं चुकलं की मग सगळेच मार्क्स गेले ठीक आहे सो देंशा दे एवढं लक्षात ठेवायचं खूप सिंपल आहे नंतर देपातो आणि कोरे खाईमाशता काय बसतोय देपातो ओ ओके हा देपातो ते कोरे ओ खाईमाशता पार बरोबर आहे एकच मिनिट देपातो दे कोरे ओ खाईमाशता कोरे डिपार्टमेंटल स्टोअर मध्ये कोरे ओ खाईमाशता हे विकत घेतलं अशा अर्थाने दे आणि ओ पार्टिकल आहे ठीक आहे एकदा तुम्ही परत घरी मी ज्यावेळेस ही पीडीएफ तुम्हाला शेअर करेल त्यावेळेस तुम्ही घरी परत एकदा बघा कोणतं पार्टिकल बसतंय का बसतंय ह्याचे सगळे रिझन्स तुम्हाला वर पार्टिकल एक्सप्लेन केले त्याच्यामध्ये मिळतील ठीक आहे आता बघा वाताशी तोकीदोकी देंशा नाका ओंगाकू किकिमास आता तुम्हाला कळत असेल म्हणजे एखाद्या सेंटेन्सचं हार्ट का मी म्हणलेलं पार्टिकल कारण काहीच अर्थ नाही लागत आहे ना सो आता पार्टिकल आपण भरून त्याला अर्थ लावूयात वाताशी तोकीदोकी देंशा नाका ओंगाकू किकिमास काय बसते सांगा वाताशी wa doki densha de naka देंशा de ओके दे densha de हा या ठिकाणी काय बसेल ओ मॅम ओंगाकू ओ किकिमास ओके देंशा या ठिकाणी बघा बरं या ठिकाणी दे हे पार्टिकल बसणार नाही काय बसतंय वाताशिवा बरोबर आहे वाताशिवा तोकीदोकी देंशा नाका ओंगाकू काय बसतंय देंशा दे नाका आलंय समोर सो देंशानो नाका दे देंशानो नाका दे ओंगाकू ओ किकिमास असं सेंटेन्स असणार आहे ठीक आहे आता पुढे बघा या ठिकाणी राईट इजंट इट आहे काय ए सान म्हणतात चुगिनो रेसन वा खायोबी देस ने ओके येस काय चुगिनो रेसन वा खायोबी देस ने काय केलंय हा आणि कन्फर्मेशन घेतायत पुढचं लेक्चर जे आहे ना
तर ते मंगळवारीच आहे ना. हाय. सो दिस. समजलं यामध्ये अजूनही कुणाला असं वाटतंय की नाही सेन्से हे सेंटेन्स समजलं नाहीये मला? समजलंय तुम्हाला? ओके, मी पुढे जाऊ आता. ओके, बघा पुढच्या ह्याच्यामध्ये आहे आश्ताकारा एजिप्तोनी इकिमास. मी कुठे जाणार आहे? इजिप्तला जाणार आहे. सो देस का ई देस दिसणे ई ने. देस ने हे देश सुगोई ने. देस ने. यस, तुमचं बरोबर आलंय. ई देस ने काय का वापरतात तो एखाद्या सेंटेन्सच्या शेवटी आणि ई देस ने. यस, गुड. पुढे बघा कोनो चोकोरे तो दोझो. हे चॉकलेट घ्या. तोतेमो ओइशी देस. का नाही नाही नाही. तोतेमो. यो 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 यो. काय? तोतेमो ओइशी देस यो. मी काय करते? टेलिंग और काय एखादी गिविंग सम इन्फॉर्मेशन. कसं सांगतो आपण? एम्फसाइज करतो ना. तोतेमो ओइशी देस यो. हे खूपच चविष्ट आहे. सो पार्टिकल ओ वापरायचं. ठीक आहे. आरिगातो गोझायमास. सिमरन सान तुम्हाला समजतंय? हो येस येस. पार्टिकलचं ज्यावेळेस तुम्ही परत परत हा लेसन बघाल ना त्यावेळेस हे सगळे क्वेश्चन कसे बरोबर येतील. ठीक आहे ना. सो काही समजलं नसेल तर लगेच विचारा. बघूयात आपण पुढचा बघूयात आता. दो शिते का की नो. काल खैशा किमासेन देशता का. खैशा काय येईल पार्टिकल? किमासेन देशता का. काय बसणार पार्टिकल? ए पार्टिकल ए. अजून कुणाला वाटतंय पार्टिकल ए बसेल? बघा, सांगा सांगा. दोषते की नो खैशा किमासेन देशता का. विजय सान काय बसेल? मला वाटतं ओ. ए. येस, एकदम ठाम राहिलं पाहिजे बिकॉज किमासेन आहे ना. कुरू इकू कुरू खैरू हे जे वर्ब आहेत आणि त्याचे जे फॉर्म बनतात त्याच्या अगोदर पार्टिकल एक तर ए बसणार किंवा नी बसणार. हे डोक्यामध्ये फिट करून टाका. सो दोष ते की नो खैशा ए किमासेन देशता का. तू काल का कंपनीत आला नव्हतास. किंवा दोष ते खैश की नो खैशानी किमासेन देशता का. हे दोन्ही पण बरोबर आहेत. सुमिमासेन देशता म्हणजे कृपया मला माफ करा. पाती देशता त्याच्या पुढे काय येईल? पाती देशता. आठवतंय? कारा आपण बघितलेला पहा. कारा कशासाठी बघितलंय? एक फ्रॉम अँड टू म्हणजे पासून पर्यंत मध्ये कारा मादे वापरलं जातं. ठीक आहे. म्हणजे मुंबई पासून पुण्यापर्यंत. मुंबई कारा, पुणे मादे. क्लिअर आहे सगळ्यांना? सो काराचा अजून एक उपयोग आहे ज्यावेळेस आपण काहीतरी रिझन सांगतो. तुला का शाळेमध्ये यायला उशीर झाला? पाऊस पडत होता म्हणून. कारा म्हणजे म्हणून या अर्थाने पण वापरला जातो. म्हणजे तुम्ही गिव्हिंग सम रिझन. ज्यावेळेस तुम्ही एखादं रिझन समोरच्याला सांगत असता की मला का उशीर झाला. मग असं पण सांगू शकता बस उशिरा आली म्हणून. मी उशीरपर्यंत झोपलो म्हणून. तर इथं काय झालंय? दोष ते की नो खैशा ए किमासेन देशता का. काल का तुम्ही कंपनीमध्ये आला नव्हता. सुमिमासेन देशता मला माफ करा. पाती देशता कारा. काय होतं? पार्टी होती म्हणून मी आलो नाही. ठीक आहे. सो या ठिकाणी कारा बसेल. कारा. समजलंय का तुम्हाला? काराचे दोन उपयोग. एक तर म्हणून या अर्थाने वापरला जातो. ठीक आहे. आणि दुसरा आहे तो फ्रॉम पासून. येस. आता पुढचे इथे बघूयात. किती आहेत एकूण? 3, 6, 7, 8. प्रत्येकाने एक एक बनवायचं का? सेन्से तसं नको.
झालं की लगेच सांगा. पार्टिकल जर समजले नाही तर मी परत एक्सप्लेन करेल. पण आजचं हे लेक्चर म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. पार्टिकल मध्ये परत चूक होता कामा नये. हिरु हा. हिरुयासुमी. हिरुयासुमी नी येतो का? जुनी. हं. जुनीजी खारा इचिजी माते देस. हिरुयासुमी वा कारा आणि मादे बसणार. कारा मादे. मादे येस. सो इतकं सिंपल आहे. हिरुयासुमी वा जुनीजी कारा इचिजी मादे देस. ठीक आहे. इतकं सिंपल. कारा मादे ह्याचा प्रश्न हा एक्झामला असतोच. लिहून ठेवा कुठेतरी आणि तो कसाही विचारू शकतील. पुढचा आता विशाखा सांग. तुम्ही रेडी करून ठेवा पण आता तुम्ही आन्सर द्यायचं नाही. ज्यांनी आन्सर दिलंय ना तर त्यांनी परत नाही सांगायचं. ठीक आहे ना. तुम्ही रेडी करून ठेवा. पण पुढे मी विचारते. ते बुरु उए नानी आरिमासेन. ठीक आहे. कोण सांगणार आहे? मयूर सांग. गांबत्ते कुदासाई. ते बुरु उए नानी आरिमासेन. पल्लवी सांग. पल्लवी सांगला पण आज वर्किंग असेल. ओके. हॅलो मयूर सान. किकोएमास का? ओके. तेबुरु म्हणजे टेबल. उए. तेबुरु नो उए ni nani uए ni येस 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 येस. गांबाते कुदासाई. कोण सांगेल? नानी येतो का? नानी गा कसं मी सांगू हा 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 रिजुल. ते पुरुनो उएनी नानी ओ आरिमासेन. हा. ओ का वापरलंय? ओ कधी वापरतात? ओ इज ऑब्जेक्ट मार्कर. ओ नाही येणार. आरिमासेन वापरायचंय. नानी मो नानी गा गा पण येणार नाही. नानी गा आरिमास का. ज्यावेळेस आरिमास असं वर्ब असेल त्यावेळेस नानी गा आरिमास का. गा बरोबर आहे. बट आता काय सांगितलंय? आरिमासेन निगेटिव्ह फॉर्म आहे. सो मोचं आपण काय बघितलं होतं? मोचा एक अर्थ असा होता की अल्सो आणि दुसरा असा होता की दारेमो नानीमो अशा अर्थाने वापरतात. म्हणजे कुणीही नाही. ते बुरुनो उएनी नानीमो आरिमासेल म्हणजे टेबलाच्या वर काही सुद्धा नाही. सो त्यासाठी नानीमो असं वापरले. सो नानीमो आरिमासेन हे शेवटी निगेटिव्ह येणारच. अगोदर मो. सो क्लिअर आहे सगळ्यांना? ठीक आहे. क्वेश्चन बघा. गिंकोवा. गिंको म्हणजे काय? बँक. गिंकोवा गोजीमध्ये देस. काय येणार? ये. सांजीमध्ये देस. गिंको वा उजीमादे देस का? येस व्हेरी का. गुड. का. व्हेरी गुड. ये हा. जीमादे देसने. देस. देस ने येणार नाही. ने येणार नाही. काय कोण सांगेल? काय येणार आहे? ने बसणारच नाही तिथं. काय देस? यो यो येणार. यो. का करतो यो. आपण यो? कारण आपण गिविंग और टेलिंग सम इन्फॉर्मेशन विथ एम्फसाइज काहीतरी असं आपण भर देऊन. बिकॉज मी त्याबद्दल शुअर आहे. 3 वाजेपर्यंत आहे असं ज्यावेळेस मी सांगते बिकॉज आय एम शुअर अबाउट दॅट. मला माहिती आहे गिंको किती वाजेपर्यंत आहे? 3च वाजेपर्यंत आहे. ठीक आहे. सो गिंको वा गोजी मध्ये देस का 5 वाजेपर्यंत आहे का? तर नाही. सांजी मध्ये देस यो. यो वापरायचं. समजा योने नाही येऊ शकत ना ते. योने नाही यो. येणार. सांजी मध्ये योने. योने आपण कधी योने. वापरतो? हा. म्हणजे कोदोमो वा ई योने. ज्यावेळेस एखादा मत्सर आपल्या मनामध्ये पण असं अरे लहान मुलांचं आयुष्य बरं आहे म्हणजे काय रोजच खेळा रोजच खेळा असं. तर त्याच्यामध्ये एक क्यूटनेस पण असतो. म्हणजे चांगलं पण वाटतं आपल्याला. अशा अर्थाने योने वापरतात. ठीक आहे.
सो ज्यावेळेस प्रश्न का नाही असेल आणि आपण काहीतरी कन्फर्मेशन करून सांगतो नाही 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 हे त्याच वाचता आहे, त्यावेळेस पार्टिकल ओच वापरायचं. आता बघा, किनो वाताशी तोमोदाची गिंजा खाईमोनो आणि शिमाशिता. एकदम मगाच्या सारखं वाक्य आहे. कसं बसणार आता? किनो वाताशी वा वाताशी वा वाताशी वा तोमोदाची तोमोदाची मुदाची दे गिंजा हम्म, गिंजाए हम्म. गिंजाए ओके, हा. खाईमोनो ओ शिमाशिता. किनो वाताशी वा तोमोदाची तो हा मुदाची तो गिंजा ए हम्म, गिंजाए गिंजादे ना. ते गिंजादे खाईमोनो ओ शिमास्ता. कुठे केलंय खाईमोनो? गिंजामध्ये. ठीक आहे. सो प्लेस सांगतोय आपण आणि विथ ऍक्शन. ठीक आहे. सो ज्यावेळेस एखाद्या प्लेस बद्दल आपण सांगणार आहे, काहीतरी तिथे ऍक्शन झाली असं पार्टिकल दे वापरायचंय. सो गिंजादे खाईमोनो ओ शिमास्ता. ठीक आहे. आता नारिता हवाई हिकोकी हाचिजिकान देस. नारिता काय बसेल? नारिता हे एअरपोर्ट आहे. सॉरी तुम्हाला ते सांगते. नारिता एअरपोर्ट टोकियो मधलं. सो नारिता आणि हवाई. हवाई माहितीये ना? येस, हवाई. हिकोकी दे विमानाने. हाचिजिकान देस 8 तास आहेत. मग काय सांगणार आपण? नारितावा नाही. मराठीमध्ये सांगते. मला असं सांगायचंय, नारिता पासून हवाई पर्यंत विमानाने 8 तास लागतात. हम्म. नारिता कारामध्ये येणार. ओके. नारिता कारा हवाई मध्ये. हिकोकी ओके हिकोकी दे बाय युझिंग व्हाया सांगतोय ना, कशाने? विमानाने. हाचिजिकान देस. ठीक आहे. किनो वाताशी वा उची थाक्सान बीरू नोमिमाशिता. किनो वाताशी वा उची थाक्सान बीरू नोमिमाशिता. उची दे उची दे येस, उची दे म्हणजे बीरू. घरी. थाक्सान बीरू बीरू ओ. व्हेरी गुड. ओ नोमिमाशिता. ए सन काय? आष्ता उद्या दारे तो क्योतो इकिमास. ए व्हेरी गुड. क्योतो ए इकिमास. ए इकिमास. तोमोदाची इकिमास. हे. तोमोदाची ए ए नाही येणार. तोमोदाची ची तोमोदाची हे. तो इकिमास. क्वेश्चन कसा विचारलाय पहा. आष्टा दारे तो क्योतो इकिमास का? तू उद्या कुणाबरोबर जाणार आहे? सो तोमोदाची तो इकिमास. ठीक आहे. येस, तो. नंतर तोमोदाची इत्सु तो क्यो खायरिमास का? तोमोदाची तो इच्छु टोक्यो ए खायरिमास का? तोमोदाची वा इत्सु टोक्यो ए खायरिमास का? खायरिमास. एक आहे. तोमोदाची वा वा येणार. ठीक आहे. सो समजलंय तुम्हाला?